आता गावची यात्रा आहे म्हणल्यावर ब्लॉग बनवणं गरजेचं आहे नाही का. जय शिवराय मंडळी, कस काय मजेत ना. आमचं काय हवा आहे तर हवा, नाही तर वाघ शांतच असतो बा. ते सोडा, आता यात्रेला सुरुवात होते ते पाहुणे रावळ गोळा करण्यापासून. मग काय मामीला आणायसाठी गेलतो आपण मामाच्या घरला. शेवटी मामाच्या घरी पोचलो. हे आपल्या मामाचं घर आणि ह्या घरावरून दिसणारा नजारा डायरेक्ट टॉपचा विषय हो. आणि हे आहे ते मामाच्या गोट्यातील टॉपचं हत्यार. शर्यतीसाठी तयार करायचा आलोय डॉनला. आईला या बदकांचा काय विषय जवळ गेल्यावर समजलं. मी ब्लॉग मध्ये घेणार आहे म्हटल्यावर चांगल्या बोलेकूच प्रॅक्टिस करते. अशी सर्व गुण संपन्न बदक विकायचे. कमेंट करून सांगा कोणाला पाहिजे असले तर. ते सोडा, या मोठ्या मामाचं आणि मामीचं आहे ना रानात ड्रिपर बसवायचं काम चालू होतं. मग काय त्यांची गाठ घेतली आणि ही सगळी सायना घेऊन ताईला बाय बाय केलं आणि घराची वाट धरली. आणि ही आपल्या यात्रेला सुरुवात. आणि यात्रेच्या पहिल्या दिवशी असतो तो ग्रामदैवत खंडोबाचा लग्न सोहळा. आणि त्यानंतर असतो तो गावकरी आणि पाहुण्या रावळ्यांसाठी यायलाच लागतंय त्या जेवणाचा वेळ. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मग काय हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय आपले फॉलोअर्स गाठ पडले आणि त्यानंतर थोडेफार यात्रा फिरून बघावं म्हटलं. काय पण म्हणा, पण ह्या घसरगुंडीत बसायचं स्वप्नच राहिलं राव. जाऊ द्या सोडा विषय. हे सगळं झाल्यानंतर मंदिरात संध्याकाळी असतो तो वाघ्या मुरळीचा कार्यक्रम. कसं आहे, फक्त नाद हो, बाकी काहीच नाही. फॉलो करून घ्या. राहिलेली यात्रा पाहू उद्याच्या ब्लॉग मध्ये.